नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे. देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे काय, अभ्यंग कुणी करायचं, कधी करायचं, त्यासाठी कुठलं तेल वापरायचं, अभ्यंग करण्याची शास्त्रीय पद्धत कुठली, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं कायम म्हटलं जातं. म्हणजेच एखादा रोग होऊ न देणं, एखादी वाईट गोष्ट शरीरात होऊ न देणं आणि त्याच्यासाठी काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर हे सांगणारं शास्त्र जे आहे ते जगातलं एकमेव शास्त्र आहे, ते म्हणजे आयुर्वेदशास्त्र. आणि याच आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या असे वेगवेगळे प्रकार वर्णन केलेले आहेत. दिनचर्या म्हणजे आपलं डेली रेजिमेंट जे आहे, डेली आपलं रुटीन जे आहे ते कशा पद्धतीनं जीवन जगायचं हे सांगणारी ही शास्त्र पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये दिनचर्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल सांगितलेला आहे तो अभ्यंगाचा तर दिनचर्येमध्ये या अभ्यंगाचं वर्णन आलेलं आहे. त्याबद्दल आपण आता सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. तुम्हाला जर कायम चिरतरुण राहावं असं वाटत असेल, तुमचा चेहरा कायम तजेलदार दिसावा असं तुम्हाला वाटत असेल, 40-50 मध्ये सुद्धा तुमच्या अंगावर, चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत असं वाटत असेल, वयाचे 70-80 वय झालं तरीसुद्धा सांधे दुखू नयेत किंवा चालताना, उठताना, बसताना त्रास होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला दररोज न चुकता एकच काम करायचं आहे. ते म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये 7 मिनिटं या अभ्यंगासाठी बाजूला काढायचे आहेत आणि दररोज आपल्या शरीराला अभ्यंग करायचा आहे. तर अभ्यंग म्हणजे काय, शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला किंवा संपूर्ण शरीराला तेल लावणं किंवा तेल जिरवणं किंवा तेलाने सावकाश मसाज करणं. घृत, तैल, वसा आणि मज्जा हे 4 प्रकार जे आहेत, म्हणजे ही 4 औषधं जी आहेत तर ती वाताच्या शमनासाठी सर्वात श्रेष्ठ अशी सांगितलेली आहेत. परंतु याच्यामध्ये सहज उपलब्ध असणारं, किमतीमध्ये स्वस्त असणारं, सर्वसामान्यांना प्रत्येकाला परवडणारं असं एकमेव औषध आहे, ते म्हणजे तेल. तेल इतक्या सहजतेनं आपल्याला उपलब्ध होतं, म्हणजे औषधी तेलसुद्धा उपयोगी होतं. तेल म्हणजे तिळाचं तेल, ते सुद्धा आपल्याला सहजतेनं उपलब्ध होतं. तर त्या तेलाने फक्त आपल्याला शरीराला मसाज करायचा आहे, ते तेल फक्त आपल्या शरीरामध्ये जिरवायचं आहे. आपण जर रोजच्या रुटीनमध्ये बघितलं, आपल्या आजूबाजूला बघितलं, वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये बघितलं, तर कुठल्याही माणसाला, कुठल्याही पेशंटला सगळ्यात मुख्य आजार कुठला आहे तर तो वाताचा आहे. वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे वात. वायू जर नियंत्रणात असेल, वायू जर व्यवस्थित त्याच्या स्थितीमध्ये असेल, तर पित्त आणि कफ हे दोन्ही दोषसुद्धा व्यवस्थित राहतात. त्यामुळं वाताची काळजी घेणं, वात दोष नियंत्रणामध्ये ठेवणं हे प्रत्येकाला जमतंच असं नाही. आणि आजचं प्रत्येकाचं जर रुटीन बघितलं तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारचं विचित्र असं रुटीन अनेक लोकांचं असतं. कुणाचं रात्री जागरण भरपूर असतं, कुणाचं 40 ते 50 किलोमीटर कमीत कमी रोजचं ट्रॅव्हलिंग असतं टू व्हीलरवरती वगैरे. तर या सगळ्यामधून आपल्या शरीरामध्ये जो वात वाढत असतो, त्या वाताला कमी करणारं सगळ्यात चांगलं औषध म्हणजे तेल. मग या तेलाला एकतरी पोटातून अभ्यंतर प्यायचं किंवा मग वरून लावायचं. मग अभ्यंतर पिण्यालासुद्धा काही मर्यादा आहेत. तर त्यामुळं वरून तेल लावणं म्हणजे तेलाने मसाज करणं, अभ्यंग करणं हे सगळ्यात सोपं आहे आणि प्रत्येकाला जमण्यासारखं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या रोजच्या वेळेमध्ये फक्त 7 मिनिटं तुम्हाला या अभ्यंगासाठी बाजूला काढायचे आहेत. तर दोन्ही हातांना 1-1 मिनिट, दोन्ही पायांना 1-1 मिनिट, पोटाला आणि पाठीला 1 मिनिट आणि डोक्याला 1 मिनिट, शिरोअभ्यंग ज्याला असं आपण म्हणतो. तर इथं फक्त तेल लावून सावकाश तेल जिरवायचं आहे. तसं बघायला गेलं, तुम्हाला व्यवस्थित मसाज करायचा असेल, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी कमीत कमी 40-45 मिनटं पूर्ण अंगाला मसाज करून व्यवस्थित तेल जिरवण्यासाठी लागतात. तसं जमलं तर खूपच चांगलं आहे. आणि परंतु ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी ही 7 मिनटं रोजच्या जीवनामध्ये काढायचे आहेत आणि तेलाचा मसाज दररोज करायचे. तर ह्या तेलामुळं होतं आहे काय, आयुर्वेदामध्ये एक सूत्र सांगून ठेवलेलं आहे, अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टीप्रसाद पुष्ट्यायु सुत्वक स्वप्नदार्ढकृती. म्हणजे काय, अभ्यंगम आचरेत नित्यम, अभ्यंग हे रोज करायचं आहे. नित्य म्हणजे एकही दिवस न चुकवता रोज करण्याची ही गोष्ट आहे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. धर्मशास्त्रानुसार काही लोक सांगतात की शनिवारी अंगाला तेल लावायचं नाही वगैरे, तसा नियम पाळला तरी चालतो. परंतु शरीराचा धर्म जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला दररोज नित्य नियमाने तेल लावणं हे गरजेचं आहे. तर त्याच्यामुळं काय काय होतं, स जरा श्रमवातः, जरा म्हणजे म्हातारपणाचा नाश होतो रोज जर तेल लावलं तर. श्रमवातः
श्रम म्हणजे काय, दिवसभरात तुमच्याकडून जे काही शारीरिक कष्ट घडत आहेत, मानसिक ताण जो येतो आहे, तर ते सहन करण्याची शक्ती हे अभ्यंग केल्यामुळे येत असते. वात हा म्हणजे ते वाताला कंट्रोलमध्ये ठेवतं, वाताला नियंत्रणात ठेवतं. वात जर तुमच्या शरीरामध्ये वाढला असेल तर त्याला कमी करायला मदत करतं. त्याच्या पुढं शास्त्राने काय सांगितलं आहे, दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू, म्हणजे तळपायाला तेल लावलं तर डोळ्याची दृष्टी चांगली व्हायला मदत होते. म्हणजे आयुर्वेदाची गंमत कशी आहे बघा, तेल लावतोय आपण तळपायाला, परंतु फायदा मिळतोय डोळ्याला. काही आजारांचं असं असतं, आयुर्वेदामध्ये अशा वेगवेगळ्या शाखा सांगून ठेवलेल्या आहेत, परंतु शरीराचं इंटरलिंकिंग जे आहे ना, ते आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वर्णन केलं आहे. म्हणजे आपल्याला मूळव्याधीचा आजार असेल तर आपण पोटातनं तर औषधं सगळेच देतात, पण आयुर्वेदामध्ये काही औषधं अशी आहेत, अंजन नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे डोळ्यामध्ये औषधी तूप तेल वगैरे घालणं. तर अंजन केल्यानंतर मूळव्याध कमी होते. तर हे बऱ्याच लोकांना आश्चर्यकारक वाटतं, परंतु हे प्रॅक्टिकली बघायला मिळतं. तर तळपायाला तेल लावलं की डोळ्याला चांगला फायदा होतो, डोळ्याची दृष्टी सुधारते, डोकं शांत व्हायला मदत होते. दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू, त्वचेवरती एक ग्लो यायला लागतो तेल लावल्यामुळं. त्याचबरोबर त्वचेवाटे घाम जेव्हा येतो तेव्हा त्वचेवाटे घाण निघून जायला मदत होते. शरीर पुष्ट होतं, आयु म्हणजे आयुष्य वाढतं. त्याच पुढं सांगितलं सुत्वक स्वप्न दार्ढ्यकृत, म्हणजे त्वचा तर चांगली होते, स्वप्न म्हणजे झोप चांगली लागते, आणि दार्ढ्यकृत म्हणजे शरीराला कणखरपणा येतो. शरीराला कणखरपणा आला की मनाला कणखरपणा यायला चालू होतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत ना, एवढे फायदे फक्त अंगाला तिळाच्या तेलाने किंवा औषधी तेलाने मसाज केल्याचे आहेत. म्हणजे तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीसाठी, म्हणजे आता झोप लागत नाही आहे तर वेगवेगळी औषधं घ्या, त्यासाठी वेगवेगळे उपाय करा, हे करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही रोज अभ्यंग करत असाल तर तुम्हाला ते ऑटोमॅटिक हे सगळे जे फायदे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. आता हे तेल जे लावायचं आहे तर ते कसं लावायचं आहे, आपण जे कुठलं तेल लावणार आहे, तिळाचं तेल असू दे किंवा औषधी तेल असू दे, ते थोडंसं वाटीमध्ये घेऊन हलकं कोमट करायचं आणि संपूर्ण शरीराला त्याचा मसाज करायचा. अगदी सावकाश वरून खालच्या दिशेने, हाताला पायाला वरून खालच्या दिशेने मसाज करायचा. मसलची डायरेक्शन जर तुम्हाला माहीत असेल तर त्या पद्धतीनं मसाज केला तर अजून त्याचा चांगला फायदा होतो. सांधे जे आहेत त्या सांध्यांच्या ठिकाणी गोलाकार मसाज करायचा. हाताची बोटं वगैरे जे आहेत तिथं सुद्धा गोलाकार मसाज करायचा. छातीला पोटाला सुद्धा तुम्ही गोलाकार मसाज करू शकता. पाठीचा कणा जो आहे त्याला तुम्ही शक्यतो खालून वरती मसाज करा. स्वतःला करणं जमत नाही तर कुणाकडून तरी करून घ्या. विशेषतः लहान मुलांमध्ये जर पाठीच्या कण्याला खालून वरच्या दिशेने मसाज केला तर जी चिडचिडी किंवा अत्यंत दंगा करणारी, एका जागी स्थिर न बसणारी अशी जी मुलं आहेत तर त्यांच्या शरीरातला वात कमी होऊन ती मुलं शांत होण्यासाठी मदत होते. असा अनुभव आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतो. आपण औषधं कुठल्या मार्गाने घेऊ शकतो ते आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण तोंडावाटे, नाकावाटे, कानावाटे असे वेगवेगळ्या प्रकारे औषधं घेऊ शकतो. तर आपण जे तेल लावणार आहे तर ते त्वचेवरती लावणार आहे. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वर लावलेलं तेल आतमध्ये काय काम करणार आहे. तर आयुर्वेदाने त्वचा हे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन सांगितलं आहे. म्हणजे जेव्हा इतर ठिकाणहून तुम्हाला औषधं देता येत नाहीत एखाद्या पेशंटला, तेव्हा तुम्ही त्वचेवरती जेव्हा ते औषध लावता तेव्हा ते त्वचेवाटे आत शोषलं जातं आणि ते औषध त्याचं स्वतःचं काम चालू करतं. तर हा विशेष गुण जो आहे तो आयुर्वेदाने सांगितलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला अभ्यंगाचा फायदा होत असतो. त्याचबरोबर इंद्रिय दृढत्व या अभ्यंगामुळं मिळतं. म्हणजे जी आपली पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय सांगितलेली आहेत तर या सगळ्यांना दृढता आणण्याचं, स्थिरता आणण्याचं काम जे आहे तर त्या अभ्यंगातून होत असतं. त्यामुळं नित्य अभ्यंग करणं खूप गरजेचं आहे. आता त्याचबरोबर शिरोअभ्यंग नावाचा प्रकार आहे, कर्णपूरण आहे, नस्य आहे, गंडूश आहे, ऑइल पुलिंग ज्याला म्हणतात, असे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. तर दिनचर्येचाच हा भाग आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे सगळे प्रकार करावे. आपण त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ पुढे बनवणारच आहोत. परंतु दररोज मसाज करणं अंगाला जर तुम्ही केलं तर आत्ता मागं सांगितलेले जे फायदे आहेत ते सगळे तुम्हाला त्यातून मिळणार आहेत. जगभर जे वेगवेगळे मसाजचे प्रकार आहेत, कुठं स्टोन मसाज आहे, कुठं बांबू मसाज आहे, कुठं अजून काही आहे, तर हे सगळे जे प्रकार आहेत तर आयुर्वेदामध्ये बेसिक जो अभ्यंगाचा प्रकार सांगितला आहे त्यातून निर्माण झालेले हे प्रकार आहेत. त्यामुळं नुसतं तुम्ही घरच्या घरी जरी तेल लावलं तरीसुद्धा त्याचा फायदा होतो. तुम्हाला शक्य नसेल तर आयुर्वेदिक क्लिनिक्समध्ये स्नेहन आणि स्वेदन नावाची जी क्रिया आहे तर ती उपलब्ध असते, ती सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. जनरली होतं काय, आपण फक्त दिवाळीत अभ्यंग स्नान एक दिवस करतो आपण. म्हणजे दिवाळी आली की फक्त आपल्याला अभ्यंग स्नान आठवतं. बऱ्याच जणांना तेलाचा एवढा तिटकारा असतो, अगदी तेलाचा एखाद दुसरा थेंब अंगावर पडला तरी अंगावर पाल किंवा झुरळ पडल्यासारखी त्या माणसांची रिॲक्शन असते. तर तेलासारखं सर्वोच्च औषध जे आहे तर ते या लोकांना नको वाटत असेल तर त्यातून त्यांच्या शरीरातला वात
100% वाढणार आहे, वाताचे आजार त्यांना होणार आहेत आणि दीर्घायुष्य त्यांना मिळणार नाही आहे. मगाशी आपण जो श्लोक बघितला अभ्यंगाचा, तर ते कुणी करावं वगैरे सगळं आपण बघितलं, अभ्यंगाचे फायदे बघितले. तर अभ्यंग दररोज करावा असं आयुर्वेद सांगतो, परंतु त्याचबरोबर अगदीच तुम्हाला एवढासुद्धा वेळ नसेल मसाज करण्यासाठी किंवा अभ्यंग करण्यासाठी, तर आयुर्वेद त्यापुढं लिहितो की शिरश्रवणपादेषु तम विशेषणशील, म्हणजे डोक्याला, पायाला आणि कानाला या 3 ठिकाणी तरी तुम्ही अगदी अवश्य तेलाने मसाज करा, जेणेकरून तुमचं आयुष्य वाढेल, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणार नाहीत. अभ्यंग कुणी करावा हे आयुर्वेदाने सांगितलं आहे, परंतु अभ्यंग कुणी करू नये हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या गर्भिणी स्त्रिया आहेत त्यांना अभ्यंग वर्ज्य सांगितलेलं आहे. अभ्यंग त्यांना चालत नाही. साधारणपणे 9वा महिना सुरू झाला की गर्भिणींनी तेल लावलं तर चालतं, तोपर्यंत तेलाने मसाज करायचा नसतो. त्याचबरोबर ज्या स्त्रिया रजस्वला आहेत, ज्यांचे पिरियड्स आलेले आहेत, त्यांनासुद्धा अभ्यंग केलेलं आयुर्वेदानुसार चालत नाही. त्याचबरोबर तुम्हाला ताप आला असेल, सर्दी खोकल्यासारखे आजार असतील, तरीसुद्धा अभ्यंग तुम्ही टाळायचं आहे. अभ्यंग कुठल्या तेलाने करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं तेल म्हणजे तिळाचं तेल. तुम्हाला चांगलं जर खायचं घाण्याचं तिळाचं तेल मिळालं तर त्याच्यापासून तुम्ही अभ्यंग करू शकता. डोक्याला तुम्हाला वापरायचं असेल तर खोबरेल तेल वापरायचं आहे. आणि तिळाच्या तेलामध्ये बनवलेली अनेक प्रकारची औषधी तेल आहेत, ज्याच्यामध्ये सहचरादी तेल आहे, धान्वंतर तेल आहे, बला तेल आहे, नारायण तेल आहे, समर्थ मसाज ऑइल आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची तेलं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर या सगळ्यांचा बेस जो आहे तो तिळाच्या तेलाचा असतो. त्यामध्ये काही औषधांचा काढा करून दूध वगैरे घालून ती सिद्ध केलेली असतात. केसाच्या तेलामध्ये माका, जास्वंद अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घालून ती सिद्ध केलेली असतात. तर त्यांचा वापर तुम्ही तुमच्या अभ्यंगासाठी करू शकता, ज्याच्यामुळं तुमच्या अभ्यंगाचे जे गुण आहेत ते अजून चांगल्या पद्धतीनं वाढत असतात. त्याचबरोबर अभ्यंग करायची सगळ्यात चांगली वेळ कुठली, तर सकाळच्या वेळेला जर तुम्ही अभ्यंग केलं, म्हणजे दिनचर्येमध्ये सांगताना त्यांनी तसंच सांगून ठेवलेलं आहे, सकाळी तेल लावायचं, साधारण एक अर्ध्या 1 तासानंतर तुम्ही गरम पाण्याने शेक घ्यायचा किंवा गरम पाण्याने आंघोळ करायची. अगदीच तुम्हाला जमत नसेल, रात्री झोपायच्या वेळेला सुद्धा तुम्ही तेलाने मसाज करू शकता, अभ्यंग करू शकता आणि सकाळी गरम पाण्याने स्नान करू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा, फक्त दिवाळीला अभ्यंग स्नान न करता अभ्यंग हे रोज केलं तर तुमची दररोज शरीराची दिवाळी होणार आहे. धन्यवाद.